अधिक महिना म्हणजे भक्ती, पूजा, जप आणि मन शांतीचा पवित्र काळ. या महिन्यात घरामध्ये सात्विक वातावरण असतं आणि देवासाठी प्रेमाने बनवलेला नैवेद्यही तितकाच खास असतो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेली खुसखुशीत, स्वादिष्ट आणि अगदी तोंडात विरघळणारी करंजी. बाहेरून कुरकुरीत आणि आतून खोबरे, सुकामेवा आणि वेलचीच्या सुगंधाने भरलेली गोड सारण. अशी ही करंजी अधिक महिन्याच्या नैवेद्यासाठी एकदम परफेक्ट आहे. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि योग्य प्रमाणात साहित्य वापरलं तर करंजी खूप सुंदर फुलते आणि अनेक दिवस कुरकुरीत राहते. घरच्या घरी अगदी हलवाई स्टाईल करंजी कशी बनवायची, पीठ कसं मळायचं, सारण परफेक्ट कसं तयार करायचं आणि करंजी तळताना कोणत्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायच्या, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की यामध्ये 2 चमचे खसखस टाकून हलक्या आचेवर भाजून घ्यायची आहे. खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे सतत हलवत राहायचं. खमंग सुगंध आला आणि रंग थोडासा बदलला की खसखस छान भाजली जाते. खसखस भाजून झाली की ती एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये आपण 2 वाट्या खोबऱ्याचा किस टाकणार आहोत. इथे मी विकतचा किस वापरलेला नाही, तर सुका खोबरा घरीच मोठ्या किसणीवर किसून घेतला आहे. घरचा किस वापरला की करंजीची चव अजूनच छान लागते आणि सारणालाही खूप सुंदर टेक्स्चर येतो. खोबऱ्याचा किस मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे खोबरं खाली लागणार नाही. खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं की करंजी जास्त दिवस टिकते, त्याला वास येत नाही आणि करंजी खराबही होत नाही. खोबऱ्याचा खमंग सुगंध आला की समजायचं आपलं खोबरं एकदम परफेक्ट भाजून तयार झालं आहे. भाजलेला खोबरा किस एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि याच कढईमध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा. रवा देखील मंद आचेवर हलक्या हाताने काही सेकंद छान भाजून घ्यायचा. रवा भाजताना सतत हलवत राहायचं म्हणजे तो खाली लागणार नाही आणि सारणाला खूप छान खमंग चव येते. रवा जास्त लालसर भाजायचा नाही, फक्त त्याचा कच्चेपणा निघाला आणि हलका सुगंध यायला लागला की समजायचं रवा व्यवस्थित भाजून तयार झाला आहे. नंतर यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचा आणि परत काही सेकंद रवा भाजून घ्यायचा. रव्याला हलकासा सोनेरी रंग आला की हा भाजलेला रवा एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. तर याच कढईमध्ये आपण सुकामेवा भाजून घेणार आहोत. इथे मी बारीक कट करून घेतलेलं काजू, थोडेसे बदाम आणि थोडी चारोळी घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मनुका, पिस्ते किंवा इतर ड्रायफ्रूट्सही ॲड करू शकता किंवा नसेल आवडत तर स्किपही करू शकता. आता हा सगळा सुकामेवा मंद आचेवर काही सेकंद हलक्या हाताने भाजून घ्यायचा. जास्त वेळ भाजायचा नाही. फक्त ड्रायफ्रूट्स थोडेसे कुरकुरीत आणि खमंग झाले की गॅस बंद करायचा. भाजलेल्या सुकामेवामुळे करंजीच्या सारणाची चव अजूनच छान लागते आणि प्रत्येक घासामध्ये मस्त रिच टेस्ट येतो. इथे आपण करंजीसाठी लागणारे सगळे कोरडे जिन्नस छान भाजून घेतला आहे. आता या सगळ्या भाजलेल्या साहित्यामध्ये 1 वाटी भरून पिठी साखर घालायची आहे. त्यानंतर सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे साखर, खोबरं, रवा, खसखस आणि सुकामेवा छान मिक्स होतील. आता यामध्ये अर्धा छोटा चम्मच वेलची आणि जायफळ पूड घालायची आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे. वेलची आणि जायफळामुळे करंजीच्या सारणाला खूप छान सुगंध आणि पारंपरिक गोड चव येते. तसेच यामध्ये 1 चिमूटभर मीठ देखील घालायचं. गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की चव अजूनच खुलून येते आणि करंजी खूपच स्वादिष्ट लागते. आता सगळं साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं खमंग आणि परफेक्ट करंजीचं सारण तयार झालं आहे. आता हा सारण एका डब्यामध्ये भरून घ्यायचा. हा सारणाचा डब्बा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तर हे सारण अगदी 6 महिने सहज टिकतं आणि खराबही होत नाही. बाहेर ठेवलं तरी 15 ते 20 दिवस आरामात टिकतं, कारण आपण सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. करंजीच्या आतलं सारण तयार आहे. आता आपण वरचं आवरण बघूया. त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि प्रमाणासाठी एक किचनमधली वाटी घेतली आहे. 1 वाटी मैदा आणि पाऊण वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. एकदम बारीक रवा असतो ना, तो वापरायचा आणि तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून फिरवून घ्या. आता यामध्ये 1 चिमूटभर मीठ घालायचं. जरी हा गोड पदार्थ असला तरी थोडंसं मीठ घातल्याने चव अजूनच छान लागते.
करंजी खुसखुशीत, कुरकुरीत आणि अगदी बिस्किटासारखी होण्यासाठी आपण यामध्ये मोहन घालणार आहोत. इथे 1 वाटी मैद्याला 1 चमचा या प्रमाणात मी 2 चमचे तूप एका छोट्या भांड्यामध्ये गरम करायला ठेवलं आहे. आता रवा आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये 1 चमचा पिठी साखर घालायची. पिठी साखर घातल्यामुळे करंजी नरम पडत नाही आणि खूप छान खुसखुशीत तयार होते. आता या पिठामध्ये कडकडीत गरम तुपाचं मोहन घालायचं आणि चमच्याने किंवा हाताने हलकंसं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हाताने हे तूप संपूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. मोहन नीट मिसळलं की पीठ हातात दाबल्यावर हलकंसं बांधलं गेलं म्हणजे मोहन परफेक्ट झालं आहे असं समजायचं. आता यामध्ये थोडं थोडं साधं पाणी घालत कणकेसारखं छान घट्ट गोळा मळून घ्यायचा. पीठ जास्त सेल मळायचं नाही, कारण घट्ट पिठामुळे करंजी खूप सुंदर खुसखुशीत तयार होते आणि तळताना फुटतही नाही. तुम्ही पाहू शकता मी करंजीसाठी छान घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे. आता या पिठावर झाकण ठेवायचं आणि साधारण 10 ते 15 मिनटं हे पीठ मुरायला ठेवायचा. या वेळेमध्ये रवा छान फुलतो आणि पीठ व्यवस्थित सेट होतो. पीठ मुरल्यामुळे करंजी लाटायला सोपी जाते, कवरलाही सुंदर टेक्स्चर येतं आणि तळल्यानंतर करंजी एकदम कुरकुरीत आणि हलकी तयार होते. 15 मिनिटानंतर पीठ छान मुरल्यानंतर हातावर छान पीठ चोळून घ्यायचं. नंतर या पिठाचे छोटे छोटे लाट्या तयार करून घ्यायच्या. आता एक लाटी घ्यायची आणि पोळपाटावर हलक्या हाताने पातळ अशी पुरी लाटून घ्यायची. तुम्ही पाहू शकता जितकी पातळ पुरी लाटता येईल तितकी पातळ लाटून घ्यायची. पुरी पातळ असेल तर करंजी खूप सुंदर खुसखुशीत तयार होते आणि खायला एकदम हलकी लागते. आता ही लाटलेली पुरी करंजीच्या साच्यामध्ये ठेवायची आणि यामध्ये भरपूर प्रमाणात आपण तयार केलेलं खमंग सारण भरायचं. करंजीमध्ये सारण भरताना अजिबात कंजूशी करायची नाही. भरपूर आणि योग्य प्रमाणात सारण भरायचं म्हणजे करंजी खायला खूप छान लागते आणि आतून पोकळ राहत नाही. जर सारण कमी पडलं तर करंजी हातामध्ये घेतल्यावर लगेच चेपते आणि दिसायलाही तितकी आकर्षक वाटत नाही. त्यानंतर करंजीच्या कडांना हलकंसं पाणी लावायचं, त्यामुळे करंजी व्यवस्थित चिटकते आणि तळताना उघडत नाही. आता साचा बंद करून करंजी छान प्रेस करून पॅक करून घ्यायची. करंजी व्यवस्थित बंद केली की तळताना सारण बाहेर येत नाही आणि करंजी एकदम परफेक्ट तयार होते. अशा प्रकारे एक करंजी तयार झाली आहे. आता याच पद्धतीने दुसरी करंजी देखील बनवून घेऊया. पुन्हा एक लाटी घ्यायची, पातळ पुरी लाटायची, साच्यामध्ये ठेवायची, भरपूर सारण भरायचं आणि कडांना पाणी लावून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. अशाच प्रकारे आता सगळ्या करंज्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या सगळ्या करंज्या बनवून तयार झाल्या आहेत. आता या करंज्या एक एक करून तेलामध्ये सोडून छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. करंजी तळताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, तेल खूप कडकडीत गरम नसावं. जर तेल खूप गरम असेल तर करंजी बाहेरून पटकन लाल होते आणि आतून कच्च्या राहतात किंवा लगेच करपतात. म्हणून तेल योग्य तापलं आहे का हे पाहण्यासाठी आवरणाचा एक छोटासा गोळा तेलामध्ये टाकून बघायचा. तो गोळा हळूच वर आला की समजायचं तेल परफेक्ट गरम झालं आहे. आता यामध्ये एक एक करून करंज्या सोडायच्या आणि मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी आलटून पालटून छान भाजून घ्यायच्या. करंज्या खूप जास्त लालसर करायच्या नाहीत. फक्त हलकासा सुंदर सोनेरी रंग आला की करंज्या एकदम परफेक्ट तयार होतात. आता याच पद्धतीने सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तर पहा आपल्या करंज्या किती छान टम्म फुगल्या आहेत. बाहेरून एकदम खुसखुशीत सोनेरी रंगाच्या आणि दिसायलाही किती सुंदर तयार झाल्या आहेत. योग्य प्रमाणात भरलेलं सारण, परफेक्ट मोहन आणि मंद आचेवर केलेलं तळण यामुळे करंजी अगदी हलवाई स्टाईल तयार होते. एकदा नक्की करून बघा. कशी झाली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. प्लीज एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.